नमस्कार मित्रांनो. तर आज आपण शासनाचा जी आर बघणार आहोत. जी भरती प्रक्रिया आहे ती पूर्णपणे महाराष्ट्र MPSC मार्फत घेतली जाणार आहे. जर तुम्ही सिव्हिलची तयारी करत असाल, सिव्हिल इंजिनिअरची कोणत्याही परीक्षेची जर तयारी करत असाल, टेक्निकलमधून सिव्हिल असू द्या, मेकॅनिकल असू द्या, इलेक्ट्रिकल असू द्या, तर तुम्ही हा व्हिडिओ बघायला पाहिजे, तुमच्यासाठी आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही जर तलाठी भरती संबंधी जर अभ्यास करत असाल तर तुम्हाला पण हा व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे. तुम्ही ग्रुप बीची करत असाल, ग्रुप बी किंवा ग्रुप सी, ग्रुप बी अँड ग्रुप सी, तुमच्यासाठी पण हा व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे. कारण की यामध्ये सिव्हिलचे पदं किंवा मेकॅनिकलचे असू देत किंवा इलेक्ट्रिकल टेक्निकल पदे जे पण असतील, टेक्निकल आणि दुसरे नॉन टेक्निकल, तर या सर्व गोष्टी कोणते पदे कोणत्या संवर्गामध्ये ॲड केलेल्या आहेत, या सर्व गोष्टी आपण बघणार आहोत. तर आता वेळ न घालवता सुरू करू. आता हा जी आर आहे आजचाच आहे, परंतु 13 एप्रिलच्या बैठकीमध्ये निर्णय झाला होता की MPSCकडे सर्व पदे दिले जातील. तर त्या हिशोबाने हा जी आर काढलेला आहे. सामान्य प्रशासन विभागाने जी आर काढला आहे. भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण व सुधारणा या संदर्भात आहे. तर प्रस्तावना काही महत्त्वाची नाही, यामध्ये काही जास्त वाचण्यासारखं नाही आहे. 13/4/2026च्या बैठकीमध्ये मान्यता दिलेली आहे. आता सेवा प्रवेश नियमामध्ये सुधारणा केलेल्या आहेत. आता ज्या सुधारणा आहेत, सदर सुधारणा संबंधित सेवा प्रवेश नियमांना प्रभावी ठरतील. म्हणजे अगोदरच्या प्रोव्हिजन्स होत्या त्याला त्या ओव्हर रायडिंग करतील. म्हणजे जर अगोदर समजा 3 वर्षाचा क्रायटेरिया असेल, कोणत्याही अनुभव असेल, तर आता नवीन ठिकाणी जर अनुभव काढून टाकला असेल तर ॲटोमॅटिक तो त्याला ओव्हर राईड करील. म्हणजे अनुभव आता लागू राहणार नाही. ते दाखवलं आहे, त्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे. मी ते तुम्हाला एक सांगतो. 1 ते 73 परिशिष्टामध्ये सर्व गोष्टी नमूद आहेत. आता नेक्स्ट बघू. आता प्रशासकीय विभागांनी करावयाची कारवाई, पात्रता निकष, अनुभवाच्या अटी या अनुषंगाने सेवा प्रवेश नियमामध्ये, म्हणजे क्रायटेरिया ज्याला म्हणतो, करण्यात येत असलेल्या सुधारणा या सरळ सेवा भरतीसाठी. सरळ सेवा म्हणजे असं समजू नका की एकच पेपर. MPSCच्या सर्व परीक्षांना सरळ सेवा हा नाव आहे. म्हणजे तुमची ग्रुपची प्रिलिम्स असू दे, नंतर मेन्स असू दे, यांना सरळ सेवाच म्हटलं जातं. सरळ सेवा म्हणजे असं नाही की एकच पेपर. हा MPSCमध्ये तसा शब्द वापरला जात नाही. सरळ सेवा म्हणजे ग्रुप बीची प्रिलिम्स, मेन्स जे कोणते असेल त्या सर्वांना, म्हणजे MPSC ज्या कोणत्या परीक्षा कंडक्ट करतं, कदाचित काहींना एकच पेपर आहे तरी पण त्याला सरळ सेवाच नाव आहे, आणि ग्रुप बीला पण सरळ सेवाच नाव आहे. त्यामुळे त्याला सरळ सेवाच असं नाव दिलं जातं. एक्झाम किती जरी असल्या तरी सरळ सेवा MPSC मार्फत येत असल्याने सुधारणा या सरळ सेवा भरतीसाठी करण्यात येत आहेत. सामान्य प्रशासन विभागाने सदर सुधारणा विहित प्रक्रियेचा अवलंब करून केल्या आहेत. कुणी केल्या? त्या सामान्य प्रशासन विभागाने. सदर सुधारणांचा समावेश करून सर्व विभागांनी, जेवढे काही डिपार्टमेंट असतील त्यांनी संबंधित सेवा प्रवेश जे काय असतील त्यांचे क्रायटेरिया वगैरे नियम शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून, म्हणजे पुढच्या 15 दिवसात, म्हणजे आजपासून ते 15 दिवसात पुन्हा पब्लिश करायचे आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल GST डिपार्टमेंट असेल तर त्यांनी त्यांचे काही पदं जर ॲड झालेले असतील तर त्यांनी त्यांचा काही क्रायटेरिया वगैरे सेट करायचा असेल तर तो म्हणजे पब्लिश करायचा, रिपब्लिश करायचा. पब्लिश तर ऑलरेडी झालेला आहे यामध्येच, ह्याच जी आरमध्ये, तर त्यांनी रिपब्लिश करायचा आहे त्यांच्या नावाखाली, नवीन ह्या जी आरचं नाव घेऊन. आता हा पॅराग्राफ तुम्हाला समजलाच असेल. हा आपल्यासाठी नाही आहे. 1 महिन्याच्या आत त्यांनी द्यायचं असं विचारलं आहे, याची काही गरज नाही एवढं. प्रशासकीय विभागांनी सेवा प्रवेश नियम पुढील 1 महिन्यात अधिसूचित करावे असं म्हटलं आहे. ठीक आहे, याचं पण काही नाही. आता जे राजपत्रित परीक्षांसाठी अभ्यास करतात ते सर्व गोष्टी आहेत. यामध्ये कोणते कोणते पदं राजपत्रित विभागात होणार आहेत ते सांगतो. आत्तापर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत स्टेट सर्व्हिस ज्याला म्हणतो आपण, अभियांत्रिकी सेवा, त्यामध्ये स्थापत्य, यांत्रिकी, विद्युत व यांत्रिकी वगैरे वगैरे होते, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स वगैरे. नंतर महाराष्ट्र कृषी सेवा एक होत होती, आणि दुसरी महाराष्ट्र वन सेवा व वैद्यमापनशास्त्र सेवा, लीगल मेट्रोलॉजी सर्व्हिस. या 6 सेवांमार्फत एकूण 57 संवर्गामध्ये पदभरती करण्यात येत आहे. या 6 सेवांमध्ये 46 संवर्गाचा नव्याने समावेश करण्यात आलेला आहे.
असं मिळून राजपत्रित गट अ आणि ब अंतर्गत 103 संवर्गाचा समावेश झालेला आहे. म्हणजे आता जी राज्यसेवा असेल ना, तर त्यामध्ये 103 संवर्ग ॲड झालेले आहेत. किती? 103 संवर्ग टोटल. तुम्ही जर राज्यसेवेची तयारी, ही डिस्क्रिप्टिव्ह आहे. राज्यसेवा पूर्णपणे मुख्य परीक्षा ही डिस्क्रिप्टिव्ह आहे. त्यामध्ये मग वनसेवा आहे, महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन, ज्याला ड्रग इन्स्पेक्टर वगैरे आहे, ते सर्व पदे यामध्येच ॲड केलेले आहेत. आता नेक्स्ट बघू. आता काय सांगितलेलं आहे? प्रशासकीय विभागांनी करावयाची कारवाई. प्रशासकीय विभागांनी राज्यसेवेतील विद्यमान व नव्याने समाविष्ट केलेले सदर संवर्गाची बिंदू नामावली अद्ययावत करून मागणीपत्र पाठविण्याची कारवाई 1 महिन्यात पूर्ण करावी. हे जे बिंदू नामावली म्हणजे काय? त्यांच्याकडे किती पदे रिकामी आहेत, किती भरलेले आहेत, या सर्वांची व्यवस्थितरित्या मागणीपत्र हे आयोगाला पाठवायचं. किती? 1 महिन्याच्या आत. सर्व विभागांना त्याची ऑर्डर दिलेली आहे. म्हणजे आजपासून 1 महिना, 3 तारखेपर्यंत पुढच्या महिन्याच्या. आता बघू महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ ब मध्ये नव्याने निर्माण करण्यात आलेल्या सेवा. आता नव्याने निर्माण करण्यात आलेल्या सेवा कोणत्या कोणत्या ते बघू. या जे नव्याने निर्माण करण्यात आल्या ते 18 नवीन सेवा नव्याने निर्माण करण्यात येत आहेत. नवीन 18. तर या 18 कोणत्या? तर 93 संवर्गाचा समावेश आहे. तर त्या परिशिष्ट 4 ते 21 मध्ये नमूद केलेल्या आहेत. याच जी आरमध्ये परिशिष्ट 4 पासून 21 पर्यंतच्या सर्व ह्या राजपत्रितमध्ये आहेत. म्हणजे जी राज्यसेवा आपण ज्याला म्हणतो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची, तर त्या अंतर्गत 4 ते 21 हे नवीन ॲड केलेले आहेत. तर त्यासंबंधी पण तेच 1 महिन्याच्या आत मागणीपत्र आयोगाला पाठवायचे. आता गट ब अराजपत्रित आणि गट क संवर्ग, जे आपण ज्याला ग्रुप बी आणि ग्रुप सी म्हणतो, तर त्या संबंधित काय सांगितलेलं आहे आता ते डिटेलमध्ये बघू आपण. सध्या स्थितीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त परीक्षामध्ये अंतर्भूत केलेल्या संवर्ग वगळता, म्हणजे सध्या जेवढे आहेत ते वगळता, उर्वरित गट ब व गट क संवर्गाची भरती प्रक्रिया संबंधित प्रशासकीय विभागाकडून स्वतंत्रपणे केली जाते. म्हणजे सध्याचे वगळता बाकीच्यांची स्वतंत्रपणे केली जाते. आता संदर्भ दिन क्रमांक 7 वगैरे ते दाखवलेलं आहे. शासन निर्णयानुसार गट क मधील संवर्गाची पदभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून करण्यास मान्यता दिलेली आहे. आता अगोदरचं झालं, परंतु आता ज्यावेळेस ह्या जुलै 2024 पासून आता ग्रुप बी आणि ग्रुप सीमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून मान्यता दिलेली आहे. मग ग्रुप बी आणि सी मधील संवर्गाच्या कामकाजाचे स्वरूप प्रशासकीय अथवा तांत्रिक. कोणतं? प्रशासकीय म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, आणि दुसरं काय? टेक्निकल, म्हणजे सिव्हिल इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियर हे स्वरूपाचे आहे. हे लक्षात आलं त्यांच्या की या प्रकारे ग्रुप बी आणि ग्रुप सी दोनच प्रकारे. एक तर तो प्रशासकीय आहे म्हणजे STI वगैरे असे पदं, दुसरे तांत्रिक आहेत टेक्निकल. तर मग भरती प्रक्रिया एक समान व कार्यक्षम होण्यासाठी गट ब अराजपत्रित आणि गट क संवर्गाच्या कर्तव्य जबाबदाऱ्या विचारात घेऊन त्यांनी काय निर्णय घेतला? प्रशासकीय स्वरूपाचे कामकाज असलेल्या 252 संवर्गाचे, किती? 252 संवर्गाचे 17 गट तयार केले. आणि ते कोणते? परिशिष्ट 28 ते 44 याच्यामध्ये दिलेलं आहे, मी दाखवत होते. आणि तांत्रिक स्वरूपाचे 221 संवर्ग आहेत, त्याच्यामध्ये 29 गट तयार केले आणि परिशिष्ट 45 ते 73. मग त्याच्यामध्ये ॲग्री, सिव्हिल हे सर्वच आहेत त्याच्यामध्ये. मग ज्याला म्हणतात आपण लॅबवाले, जी बी लॅब वगैरे त्यांची ती एक डिप्लोमा आहे, त्यांचे पण आहेत. ग्रंथपाल ज्याला म्हणतात ते पण सर्व टेक्निकलमध्येच येतात. तर आता ते बघू आपण कोणते कोणते आहेत ते. आता हा सर्वात महत्त्वाची लाईन आहे. प्रस्तुत शासन निर्णयान्वये सेवा प्रवेश नियम व परीक्षा योजनेमध्ये करण्यात आलेल्या सुधारणा या शासन निर्णयाच्या दिनांकापासून म्हणजे आजपासून सरळ सेवेने उमेदवारांची निवड करताना सदर तरतुदी लागू राहतील. आता हे बरोबर आहे की आजपासून लागू राहतील वगैरे, पण याच्यामध्ये एक त्यांनी मेक मारली. ती कशी? तथापि ज्या संवर्गातील पदभरतीसाठी शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत म्हणजे आजपर्यंत जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे अशा पदांना तरतूद लागू राहणार नाही. मग जे ग्रुप बीची ऑलरेडी जाहिरात प्रसिद्ध झाली त्याला लागू राहणार नाही असं मला वाटते, परंतु कन्फर्मेशन मी सांगू शकत नाही. पण या वाक्यावरून तरी मला असं वाटते की ग्रुप बीला आता संवर्ग ॲड करणार का नाही आता त्या आयोगाच्या हातामध्ये आहे, पण करायला पाहिजे. आता काय होतं बघू, कारण की ती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, पण अजून फॉर्म भरायची लिंक अजून पण ओपन आहे. मग कदाचित त्यामध्ये काय होतं, कारण की ग्रुप बीमध्ये ज्युनियर इंजिनियर सिव्हिल हे पद ग्रुप सीचा आता ग्रुप बीमध्ये गेलेलं आहे. त्याच्या भरपूर जागा ग्रुप बीमध्ये जर ॲड होतील, जर ॲड झालं तर. आता बघू काय होतं आहे. आता दुसरं बघू काय, दुसरा पॅराग्राफ काय म्हणतो आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाव्यतिरिक्त स्वतंत्र शासकीय यंत्रणेद्वारे भरती करण्यात येणाऱ्या संवर्गावरील परिच्छेद 1 म्हणजे वरचा नमूद सुधारणा लागू होणार नाहीत. मग त्याच्यामध्ये काय, पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती होते, पोलीस भरती होते, तर त्यांना हे लागू होणार नाही. किंवा TCS IBPS द्वारे ज्या अगोदर परीक्षा ठरलेल्या आहेत तर त्यांनाही लागू होणार नाही, असा त्याचा अर्थ आहे. आता ग्रुप बी आणि ग्रुप सी मधील कोणत्याही पदासाठी उमेदवारांची निवड करताना मौखिक परीक्षा मुलाखती घेण्यात येणार नाहीत. म्हणजे आता इंटरव्ह्यू हा बंद झालेला आहे. फक्त PSIला इंटरव्ह्यूचं कन्फर्मेशन नाही, परंतु बहुतेक PSIचा पण इंटरव्ह्यू कॅन्सल झालेला आहे. म्हणजे आता इंटरव्ह्यू राहणारच नाही, प्री मेन्स कार्यक्रम झाला, बस तुम्हाला लगेच नोकरी. आता बघू, उपरोक्त सुधारणांचा समावेश करून सर्व विभागांनी संबंधित संवर्गाचे सेवा प्रवेश नियम पुन्हा, म्हणजे आता इथं तर आहेतच पब्लिक झालेले, पुन्हा त्यांनी आपल्या डिपार्टमेंटचे रिपब्लिश करायचे आहेत. म्हणजे मृत संवर्ग वगैरे जे घोषित झालेत त्यांचं पण संवर्गाची पदांची माहिती 1 महिन्यात प्रमोशन पोर्टलवर अद्ययावत करायची. चला, हा शासन निर्णय मंत्रिमंडळाच्या मान्यतेने काढण्यात आलेला आहे. आता हा झाला शासन निर्णय. आता जे तुम्हाला परिशिष्ट म्हणत होतो ना, तर ते हे बघा, 3 पासून 4 पासून 27 पर्यंत राज्यसेवेमध्ये ॲड केलेलं आहे आणि 28 पासून ते 44 पर्यंत म्हणजे लेखापाल, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, प्रशासकीय सहाय्यक, कॅनल इन्स्पेक्टर, क्लर्क, ग्राम महसूल, याला तलाठी म्हणतात, तलाठी, इन्स्पेक्टर, वेगवेगळ्या प्रकारचे इन्स्पेक्टर आहेत, मी सांगतो ते कोणते कोणते, इन्व्हिजिलेटर, लायब्रेरियन, PSI, एडिटर, सॅनिटरी इन्स्पेक्टर, हे सर्व असे टोटल आहेत 44 पर्यंतचे. हे झाले नॉन टेक्निकल. इथून वरचे ग्रुप बी किंवा ग्रुप सी मध्ये आहेत. ग्रुप बी अँड ग्रुप सी मध्ये कोणते, नॉन टेक्निकल. किती, 28 ते 44. आता 45 पासून पुढे एंडपर्यंत 73 बहुतेक 73 पर्यंत हे टेक्निकल. आता बघू ते काय काय, सहाय्यक कृषी अधिकारी, सहाय्यक मत्स्य, हे जो RTO ज्याला RTO इन्स्पेक्टर म्हणतात ते, असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर तो, नंतर लेखापरीक्षक, भूकरमापक, हे सिव्हिलवाल्यांसाठी आहे. नंतर हे टेक्निशियन, आहार तज्ज्ञ वगैरे वगैरे, हे कनिष्ठ अभियंता, ज्युनियर इंजिनियर, हे ग्रुप बी मध्ये आहे. कनिष्ठ भूभौतिक तज्ज्ञ हा वेगळा आहे. पशुधन पर्यवेक्षक, लाईव्हस्टॉक तुमचं जर झालेलं असेल, नर्स हे पण इथे ॲड केलेलं आहे. पॅरामेडिकल, फोटोग्राफी वगैरे वगैरे भरपूर आहेत. प्रत्येकाचा वेगवेगळा क्रायटेरिया आहे, तुम्ही तो क्रायटेरिया पार करायला पाहिजे. टाउन प्लॅनिंग असिस्टंट हा पण यामध्ये आहे. तर असे 73 पर्यंतचे आहेत. हे सर्व टेक्निकल पदे आहेत. तर आता आपण अगोदर नॉन टेकचं बघू आणि नंतर टेक्निकलचं बघून घेऊ. नॉन टेकमध्ये आपण डायरेक्ट 27 नंबरला जाऊ. 28. आता इथून नॉन टेकचे ग्रुप बीचे पद इथून सुरू झालेले आहेत. त्यामध्ये बघा ऑलरेडी जे आहेत ते बघा तुम्ही अगोदर. STI ऑलरेडी आहे, त्याच्यामध्ये काही चेंजेस नाही आहेत. नंतर हे अकाउंटंट ग्रुप सीचं GST मधील, तर अगोदरचा खूप सारा क्रायटेरिया होता. हे अगोदरचे क्रायटेरिया हे आहेत आणि हे नवीन क्रायटेरिया आहेत. आता जे चेंजेस झालेत ते, जर चेंज झालेलं नसेल तर नो चेंज इन RR असं लिहिलेलं आहे. तर या ठिकाणी बघा ग्रंथपालला अगोदर खूप सारे क्रायटेरिया होते, आता बॅचलर डिग्री इन एनी स्ट्रीम असं लिहिलेलं आहे आणि एक्सपिरियन्स, ॲडिशनल स्किल वगैरे काय नॉट रिक्वायर्ड स्पष्ट केलेलं आहे. असं जर असेल तर समजायचं आता फक्त बॅचलर इन डिग्री, कोणती पण डिग्री असेल तर तुम्ही अकाउंटंट म्हणजे लेखापालला तुम्ही क्वालिफाय आहात. आणि ग्रुप सीची पोस्ट आहे ही, ग्रुप सीची. त्यानंतर टॅक्स असिस्टंट ऑलरेडी होती, ग्रुप सीची आहे. कनिष्ठ लेखापाल ज्याला ज्युनियर, ते पण ग्रुप सीचे आहे, त्याला पण बॅचलर डिग्री एनी आहे. नंतर पुन्हा लेखापालच आहेत सर्व ग्रुप सीचे, ते सर्व यामध्येच आहेत. त्यानंतर सहाय्यक अधिकारी श्रेणी, तर यामध्ये पण बघा बॅचलर डिग्री इन एनी स्ट्रीम म्हणजे तुम्ही कोणत्याही डिग्री पाहिजे फक्त तुम्हाला, तर ऑपरेटिव्ह ऑफिसर 1 आणि ऑपरेटिव्ह ऑफिसर 2 ह्या ग्रुप सीचे पद आहेत.
ग्रुप सीमध्ये ॲड केलेलं आहे. व्यवस्थापन मॅनेजर हे ग्रुप बीमध्ये नवीन पद ॲड झालेलं आहे, GST विभागामधलं मॅनेजर. त्याला पण डिग्री, कोणती पण डिग्री चालेल, तुम्ही कोणी पण सिव्हिलच्या असू द्या, काही असू द्या, चालेल तुम्हाला. नंतर टाईमकीपर ही ग्रुप सीचं आहे पद, त्याच्यामध्ये काही चेंजेस नाही, त्याला क्रायटेरिया अगोदर जो होता तोच आहे. ASO ज्याला म्हणतो आपण, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, ग्रुप बीचं ते ऑलरेडी आहे, ते आता पण आहेत. ग्रुप बीचं सहाय्यक कक्ष असिस्टंट सेक्शन ऑफिसर, कंट्रोलर, हे वेगवेगळे डिपार्टमेंट असतात, त्याच्यामधलं ASO आहे. हा सर्व ASO आहे ग्रुप बीचे जे ASO आहेत, तर त्यामध्ये डिग्रीची गरज आहे फक्त, म्हणजे ॲडिशनल कोणतंही क्वालिफिकेशनची गरज नाही. अगोदर कसं होतं, ह्या ASOसाठी 3 इयर्सचा एक्सपिरियन्स होता कंट्रोलरमधील, पण आता तो नाही, काढून टाकला आहे. दुसरी गोष्ट, इंग्लिश जे ASO होते तर त्याला टायपिंग होतं 30-40, तर ते पण काढून टाकलं आहे. ग्रुप सीचं पण टाकलं आहे बहुतेक. एक मिनिट. टॅक्स असिस्टंट नाही, त्यांना ठेवलेलं आहे, टॅक्स असिस्टंटला ठेवलं आहे टायपिंग. नो चेंजेस इन आर आहे, त्यांना आहे. ठीक आहे. तर इथं ASOला ग्रॅज्युएशन ठेवलेलं आहे, बाकीचे क्रायटेरिया एक्सपिरियन्स वगैरे काढून टाकलेला आहे. डेप्युटी कंट्रोलर हे एनी डिग्री प्लस BEd पाहिजे, याला BEd कंपल्सरी आहे. ग्रुप सीचं पद आहे. आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा. नंतर हवालदार वगैरे वगैरे हे एनी डिग्री, हवालदार, प्रशिक्षक, कॉपी होल्डर, हे सगळे ग्रुप सीचे पद आहेत. कंपाऊंडर, द कंपाऊंडरला अगोदर एक्सपिरियन्स होता आयुर्वेदमध्ये, परंतु आता एनी डिग्री चालते. हे सर्व एनी डिग्रीचे आहे, तुम्ही कोणी असाल, तुम्ही सगळे क्वालिफाय होणार आहात. ग्रुप सीचं पद आहे, ग्रुप सीचं म्हणजे काही छोटं पद नाही. ह्यांचे पेमेंट स्केल वगैरे आता आयोगाद्वारे नोटिफिकेशन आल्याच्यानंतरच आपल्याला कळेल. आयोगाची आता परीक्षा योजना येईल आणि त्यानंतर आपल्याला कळेल. तर अशा प्रकारे तुम्ही आता बघू शकता. फूड अँड ड्रगमधलं लायब्ररी असिस्टंट, याला पण एनी डिग्री केलेला आहे. ग्रुप सीच्या पद, म्हणजे ग्रुप सीमध्ये खूप सारे पदं ॲड झालेले आहेत नॉन टेकमध्ये. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. ASO दुय्यम निबंधक रजिस्ट्रार ज्याला म्हणतो आपण, सब रजिस्ट्रार, तर त्याच्यामध्ये काही चेंजेस नाही आहेत, अगोदर जे होतं तेच. तर असे खूप सारे पदं आहेत. आता पूर्ण सर्व काही घेणं शक्य नाही, खूप मोठी PDF आहे. तुम्हाला एक शॉर्टकटमध्ये एक सांगितलं, आढावा घेतलेला आहे. आता आपण नॉन टेकचा टेक्निकलच्या ठिकाणी जाऊ. टेक्निकलच्या ठिकाणी जायच्या अगोदर तलाठी, ज्याला ग्राम महसूल नाव दिलेलं आहे, ग्राम महसूल अधिकारी, याला तलाठी नाव आहे, हे बघून घ्या. तलाठी आता MPSCकडे गेलेला आहे. ग्रुप सीचं पद झालेलं आहे ते. आणि बॅचलर इन एनी डिग्री, कोणती डिग्री, आता ग्रुप सीमध्ये गेल्यामुळं प्रिलिम्स प्लस मेन्स असा क्रायटेरिया आहे बहुतेक सध्या तरी. पण आता नवीन जर योजना काय येते, परीक्षा योजना, त्यावर ठरेल. आता MPSC मार्फत काय येते त्यावर आपल्याला ठरवावं लागेल. पण ग्रुप सीमध्ये आहे बहुतेक तोच राहील क्रायटेरिया, एक्झामचा पॅटर्न तोच राहील. अजून एक नॉन टेकमध्येच इन्स्पेक्टर, 34वा संवर्ग आहे इन्स्पेक्टर. वेगवेगळे इन्स्पेक्टर सर्व ग्रुप सीमध्ये ॲड झालेले आहेत. त्याच्यामध्ये बघा तुम्ही, शॉप इन्स्पेक्टर असू द्या, नॉर्मल इन्स्पेक्टर आहे, त्यानंतर बघा हा इन्स्पेक्टर कोणता आहे, धर्मादाय चॅरिटी इन्स्पेक्टर आहे, हा OBC इन्स्पेक्टर आहे, त्याच्यामध्ये काही क्रायटेरिया आहेत. त्यानंतर समाज कल्याण निरीक्षक, नंतर वरिष्ठ समाज कल्याण, नंतर खूप सारे इन्स्पेक्टर आहेत, ट्रायबल डेव्हलपमेंट इन्स्पेक्टर, यांचे क्रायटेरिया सर्व काढून टाकलेले आहेत. बॅचलर इन एनी डिग्री केले, वरिष्ठ आदिवासी निरीक्षक, मोठे पद आहेत. हे सर्व इन्स्पेक्टर आता ग्रुप सीमध्ये ॲड केलेले आहेत. ग्रुप सी हे कामगार, हे पण सर्व अन्वेषक ज्याला म्हणतात, इन्व्हेजिलेटर, हे पण सर्व यांच्या पण काढून टाकलेले आहेत सर्व एक्सपिरियन्स अगोदरचे. आता बॅचलर इन डिग्री केलेला आहे ग्रुप सीमध्ये. तुम्ही जर MPSCची तयारी करत असाल तर ग्रुप सीमध्ये यावर्षी तुम्हाला पोस्ट मिळालंच पाहिजे. सर्व ग्रुप सीमध्ये ॲड होणार आहेत याच वर्षी 2026च्या. ग्रुप बीमधल्या पदाची मी गॅरंटी देऊ शकत नाही कारण ॲड आलेली आहे, पण ग्रुप सीच्या पदाची मात्र 100% गॅरंटी आहे.
ॲड त्याशिवाय येणारच नाही. हे सर्व त्यामध्ये ॲड होणार आणि त्यानंतरच ॲड येणार. त्याच्यामध्ये सिव्हिल इंजिनियर वगैरे पण आहेत. आता टेक्निकलचे बघू आपण. आता हा आहे टेक्निकलचा RTO इन्स्पेक्टर, ज्याला म्हणतो आपण असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर. तर यामध्ये कसल्याही प्रकारचे चेंजेस केलेले नाहीत. ज्या अगोदरचा क्रायटेरिया होता तोच आहे. त्याच्यामध्ये ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये वगैरे वगैरे तुम्ही क्रायटेरिया स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि डिटेलमध्ये बघू शकता. यामध्ये सांगितलं आहे की डिप्लोमा इन ऑटोमोबाईल एनर्जी इंजिनिअरिंग, नंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग तो एक आहे क्रायटेरिया. त्यामध्ये सेकंडरी तुम्ही 3 इयरची डिग्री पाहिजे, डिप्लोमा पाहिजे किंवा मग मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधली डिग्री पाहिजे. मग त्यामध्ये अजून काय काय आहे तर प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स पाहिजे, लाईट मोटार LMVचं तुमच्याकडे लायसन पाहिजे, हेवी गुड्स व्हेकल आणि हेवी पॅसेंजर व्हेकलचं लायसन पाहिजे, तो अगोदरचाच क्रायटेरिया आहे. व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे तुम्हाला तुमच्याकडं कंपल्सरी. मग अजून बाकी काय फिजिकल स्टँडर्ड आहे. त्यामध्ये काय तुमची चेस्ट पाहिजे मिनिमम 79 सेंटीमीटर विदाऊट एक्सपान्शन, म्हणजे न फुगवता 79 आणि फुगवल्याच्या नंतर ते 5 सेंटीमीटर वाढायला पाहिजे. हाईट नॉट लेस दॅन 163 सेंटीमीटर, 163च्या खाली नाही पाहिजे. PSIला 165 असतं. हे मेलसाठी क्रायटेरिया आहे, मेलसाठी. आणि फिमेलसाठी 155 आहे. फिमेलसाठी 155 सेंटीमीटरची हाईट पाहिजे. वेट 45 किलोच्या खाली नसायला पाहिजे मुलींसाठी. फक्त एवढाच क्रायटेरिया आहे. त्याच्यामध्ये रनिंग वगैरे असलं काही नसतं. गुड व्हिजन वगैरे पाहिजे. और विदाऊट स्पेकलेस इज नॉट क्लिअर, म्हणजे ते कलर ब्लाइंड वगैरे नाही पाहिजे. गुड व्हिजन पाहिजे विथ और विदाऊट स्पेक्ट, म्हणजे तुमच्याकडे चष्मा असेल तर चष्म्यामधून पण चालते. असं नाही की चष्मा आहे म्हणून तुम्हाला नाही. एवढ्या गोष्टी पाहिजेत. ज्या अगोदर होतं तेच आहे क्रायटेरिया, त्याच्यामध्ये चेंजेस नाही आहेत. तुम्ही जर RTOची तयारी करत असाल, ग्रुप सीची जर ॲड आली, ग्रुप सीची ॲड आल्याच्या नंतर तुम्ही जॉब वगैरे करत असाल, काही पण करत असाल, तर तुम्ही माझ्या ID वरती कॉन्टॅक्ट करा. आपण त्यावेळेस एखादी बॅच वगैरे काहीतरी टाकण्याचा प्लॅन करू, कारण की मुलांची प्रिलिम्स निघणं गरजेचं आहे. प्रिलिम्स जर कधी पण ॲड येते त्यावेळेस 45 दिवस तिथून पुढे एक्झामला बाकी असतात. मी तुम्हाला 45 दिवसामध्ये प्रिलिम्स काढून देण्याची श्युरिटी देऊ शकतो, कारण तेवढा कॉन्फिडन्स मला आहे. इतके वर्ष यात करतो आहे तर मला माहिती आहे कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी नाही करायला पाहिजे. तर कमी वेळेत कसं काय करायचं त्याविषयी आपण काहीतरी बॅच वगैरे ठेवू डेली बेसिसवरती 45 डेजमध्ये, कारण त्याशिवाय तुमचे प्रिलिम्स निघणार नाही. प्रिलिम्स निघलं नाही तर मेन्स करायचं काय. आणि जे ऑलरेडी तुमचे मेकॅनिकलचे मुलं जे सिव्हिलचा म्हणजे नॉर्मल ह्याचा अभ्यास करतात, GSचा नॉर्मल ग्रुप बीचा, तर ते तुम्हाला मेकॅनिकल जे टेक्निकलवाले मुलं आहेत त्यांना ते ऐकून देणार नाहीत. ते कट ऑफ वाढून ठेवणार 100%. मेन्स देणार नाहीत ते, कट ऑफ वाढून ठेवणार. चला आता पुढचं बघू आपण. आता हे झालं मेकॅनिकलवाल्यांसाठीचं. आता बघू कॉमर्सवाले वगैरे आहेत यामध्ये. भूकर मापक सर्वेअर ज्याला म्हणतो आपण, ते जे अगोदर होतं तेच आहे. डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग चालतं आहे, किंवा मग बाकीचा तो कोणता असेल तो क्रायटेरिया, त्याच्यामध्ये काही चेंजेस केलेले नाहीत. ग्रुप सीचं पद आहे, ग्रुप सीमध्ये ॲड केले भूकर मापक. बाकीचे बघतो मी. औषध निर्माता ज्याला फार्मासिस्ट म्हणतो, ग्रुप सीमध्ये गेलेला आहे ते. डिग्री इन फार्मसी, लॅबोरेटरी असिस्टंट, हे सर्व ग्रुप सीमधले पदं आहेत. म्हणजे गेलेत ग्रुप सीमध्ये. खूप सारे पदं गेले टेक्निकलच्या ग्रुप सीमध्ये. रसायनशास्त्र प्रयोगशाळा, डेंटिस्ट, टेक्निशियन, आहार तज्ज्ञ सर्व गेलेत. आता सिव्हिलचं बघू आपण डायरेक्ट. आता हे एनी डिग्री केलं आहे, जिओ इन्फॉर्मॅटिक्स. कनिष्ठ अभियंता यामध्ये मेकॅनिकल इन्स्ट्रक्टर, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं जर तुमची डिग्री असेल तर त्यांना ती आता काढून टाकलं आहे. फक्त डिग्री इन मेकॅनिकल चालते, डिप्लोमा डिग्री. इलेक्ट्रिकल इंजिनिअरसाठी आहे ज्युनियर इंजिनियर. ग्रुप बीमध्ये गेलेला आहे ज्युनियर इंजिनियर, बघू शकता तुम्ही. सिव्हिल इंजिनिअरचं बघू शकता, वन विभागामधला हा ज्युनियर इंजिनियर आहे.
ग्रुप बीमध्ये आता यावर्षी तर ग्रुप बीमध्ये ॲड होतं आहे का नाही बघू. जर ॲड झालं तर त्यासंबंधी पण आपण काहीतरी बघू. तुम्हाला पास होण्यासाठी प्रिलिम्स निघण्यासाठी सिव्हिलच्या मुलांसाठी काहीतरी योजना आणता येईल, कारण प्रिलिम पास होणं खूप महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी. इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर, तर त्यामध्ये अगोदरचं नातामध्ये काय फरक आहे उद्योग निरीक्षकमध्ये. इंडस्ट्रीज इन्स्पेक्टर ग्रुप सीचं पद आहे. डिप्लोमा इन डिग्री इन रिलेव्हंट स्ट्रीम अदर दॅन सिव्हिल इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर, टाउन प्लॅनिंग. अच्छा, सिव्हिल सोडून बाकीचे सर्व इंडस्ट्रियल इन्स्पेक्टरला क्वालिफाय आहेत. तुमच्यासाठी नाही आहे ती, आमच्यासाठी आहे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरसाठी. बाकी ज्युनियर टेक्निशियन हे मेकॅनिकलवाल्यांसाठी आहे, कनिष्ठ साहेब. हां, ज्युनियर इंजिनियर सिव्हिल हे पण ग्रुप बीचं पद आहे. त्यामध्ये डिग्री इन सिव्हिल, बांधकाम विभाग PWD मधला इंजिनियर आहे, तो ग्रुप बीमध्ये आहे. स्थापत्य सहाय्यक इंजिनियर, असिस्टंट इंजिनियर, जे असिस्टंट इंजिनिअरिंग आहे ना ते ग्रुप सीमध्ये टाकलं आहे त्यांनी, आणि ज्युनियर इंजिनियर ग्रुप बीमध्ये टाकलं आहे. तर सिव्हिलची डिग्री पाहिजे, एनी अदर क्वालिफिकेशन. इलेक्ट्रिकल ज्युनियर इंजिनियर ग्रुप बीमध्ये आहे. अजून बघू ग्रुप सीमध्ये कोणते कोणते आहेत. स्थापत्य जलसंधारण अधिकारी, स्थापत्य ग्रुप बी मधला आहे पदे. ग्रुप बीमध्ये सिव्हिल इंजिनिअरमधील डिग्री पाहिजे तुम्हाला. आणि मंडळ जलसंधारण अधिकारी ग्रुप बीचा आहे, ते पण त्याला पण सिव्हिल इंजिनिअरिंग पाहिजे. मुद्रांक निरीक्षक, स्टॅम्पिंग इन्स्पेक्टर, त्याला रिलेव्हंट स्ट्रीम प्रिस्क्राइब बाय डिपार्टमेंट, जे काय असेल ते. आता कनिष्ठ अभियंता ज्युनियर इंजिनियर ग्रुप बी मधील पद आहे, मधील जलसंपदा विभागातील सर्व ज्युनियर इंजिनियर त्याच ठिकाणी गेलेले आहेत. हां, स्थापत्यमध्ये सहाय्यक सिव्हिल इंजिनियर असिस्टंट ज्याला म्हणतो, डिप्लोमा और डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग हा त्याचा नवीन क्रायटेरिया आहे. हे ग्रुप सीचं पद आहे. अजून ॲड बाकी आहे. जेवढे काही स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटचे पद असतील ना, ते सर्व ग्रुप सीमध्ये गेलेत. ज्युनियर इंजिनिअरचे पदं सर्व ग्रुप बीकडे गेलेत. आता ह्याच 2025च्या ग्रुप बीमध्ये खरं म्हणजे ते सर्व पदे ॲड व्हायला पाहिजेत, आणि ग्रुप बीची प्रिलिम थोडे दिवस पोस्टपोन झाली तरी चालेल, कारण की अजून 15 तारखेपर्यंत टाईम आहे. 15 तारखेपर्यंत याच वर्षी सर्व पदे ॲड व्हायचे असेल तर तुम्ही तुमच्या इंजिनियर असोसिएशनकडे मागणी करा, आणि याच वर्षी पदे ॲड होण्यासाठी आता 15 तारखेपर्यंत तर फॉर्म तसे पण ओपनच आहेत. तर हे सर्व पदे ॲड व्हावं, आणि ग्रुप बीची एक्झाम थोडी पुढे गेली तरी चालेल, परंतु हे सर्व पदे ॲड होणं गरजेचं आहे. जर ॲड झाले तर कमीत कमी 2000 प्लस ॲड राहील, 2000 प्लस. तर तुम्ही तुमचं थोडं बघा, तुमचं काय चालतंय का सिव्हिलवाल्यांनी. तर अशा आहेत सर्व पदे. तुमच्या लक्षात आलं असेल, ज्युनियर इंजिनियर ग्रुप बीमध्ये गेलेला आहे, आणि इंजिनियर असिस्टंट हे ग्रुप सीमध्ये आहे. बाकी सर्व हे टेक्निकल पदे आहेत, छायाचित्रण वगैरे वगैरे. हे काही प्रत्येकाचा आपला तुम्ही बघू शकता. ही PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवरती MPSC करंट इन्फो यावरती आहे. तर आता मी काय सर्व घेत बसत नाही, यामध्ये खूप वेळ जाईल. एक बेसिक तुम्हाला माहिती करून द्यायची होती, दिलेली आहे. आता आपण जोपर्यंत आयोगाचे परीक्षा योजना येत नाही, परीक्षा योजना जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण काहीच निर्णय घेऊ शकत नाही, कारण की परीक्षा योजना आल्याच्या नंतरच कळेल की परीक्षेचा पॅटर्न काय असेल आणि आपल्याला कोणत्या दिशेने जायचं आहे.
आत्ता तुम्ही कोणत्याही प्रकारची कोणतीही बॅच लावू नका, कारण की तुम्ही कोणती बॅच लावताना आयोगाने काय काढलं आहे तुम्हाला माहीतच नसेल तर तुम्ही कधी पण आयोगाची ॲड आल्याच्यानंतर तिथून पुढं 45 दिवस टाईम असतो. 45 दिवस, त्या 45 दिवसामध्ये मी तुमची प्रिलिम्स काढण्याची शाश्वती देतो. तुमची प्रिलिम्स मी काढून देतो. माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही. फक्त तुम्ही वेट करा. आयोगाचं काय येतं आहे सर्क्युलर वगैरे, त्यांची परीक्षा योजना काय येते, ॲड येते का, ॲडमध्ये पदं ॲड होत आहेत का, या सर्व गोष्टी जोपर्यंत क्लॅरिफाय होत नाही तोपर्यंत तुम्ही कोणत्याही क्लासला वगैरे बळी पडू नका. लोक आता बॅच टाकतील, तुम्हाला बोलवतील, तुम्ही त्यामध्ये अडकू नका. मी सर्व या गोष्टीतून गेलेलो आहे. तुम्हाला मी सांगतो आहे, तुम्ही ऐका माझं. तुमची प्रिलिम्स काढण्याची मी शॉरिटी देतो. एक्झाम डेट झाल्याच्यानंतर, जाहीर झाल्याच्यानंतर, फॉर्म सुटल्याच्या नंतर पण तुम्ही पास होऊ शकता. एवढं काही अवघड नाही. फक्त त्याचे काही आहे, अभ्यास करावा लागतो नो डाऊट. पण तुम्ही आत्तापासून करताना जर परीक्षेचा पॅटर्नच चेंज झाला तर तुमचा वेळ वाया जाईल. पैसे जाऊ तुम्ही क्लास लावता त्याचा विषय नाही, पैशाचं परत भरपाई करता येईल. वेळेची भरपाई कुठून करता येईल, तुमचा वेळ कसा काय परत आणता येईल. तुम्ही सध्या तुमच्या काही एक्झाम असतील MMRD वगैरे, RDA, त्याची तयारी करा. ते एक्झाम देत राहा. तुम्ही जर राज्यसेवा प्रिलिम्सचं फोकस केला असेल तर ते देत राहा. तुम्ही तुमच्या एक्झाम्स फोकस करत राहा. जेव्हा ॲड येईल त्यावेळेस मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी त्याचा व्हिडिओ टाकून देईन. तुम्ही त्याची काळजी करू नका. दुसरी गोष्ट, तुम्हाला जर प्रिलिम्ससाठी जर पास होण्यासाठी जर कोणती तुम्हाला जर वाटत असेल की कोणती एखादी बॅच वगैरे आणायला पाहिजे आपण, की कमी दिवसामध्ये तुम्ही पास होण्यासाठी मेंटरशिप वगैरे काहीतरी डेली बेसिसवरती, माझ्या डोक्यात आहे तसा प्लॅन. पण त्याचा रिस्पॉन्स किती आहे ते पण बघावं लागेल. नाहीतर मी बॅच आणायची, यायचे फक्त 10-20 लोक किंवा 50 लोक, त्यात मग तथ्य नाही. कारण माझा वेळ जाईल. माझा वेळ पण खूप महत्त्वाचा आहे. जास्त जर मुलं येणार असतील तरच मला तसं काहीतरी प्रिलिम्स ओरिएंटेड, मी जर एकदा बॅच घेतली तर ते 100% रिझल्ट देणारच. तुमची प्रिलिम्स काढणार म्हणजे काढणारच मी. मग ती कशा प्रकारे काढायची ते सर्व मला माहिती आहे. परंतु तशा प्रकारे बॅच शेड्यूल करायला पाहिजे का आपण, तर जर तुम्हाला वाटत असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाका की बॅच घ्या म्हणून, किंवा मग माझा टेलिग्राम ID आहे, यामध्ये पण तुम्ही सांगू शकता. यामध्ये तुम्ही मला मॅसेज करून सांगू शकता की बॅच घ्या म्हणून. मला एक अंदाज येऊन जाईल की किती विद्यार्थ्यांची इच्छा आहे. त्या हिशोबाने मी शेड्यूल करेल. मग जर करायचे असेल तर MMRDचं एक्झाम झाल्याच्या नंतरच जर करायची वेळ जरी आली तरी त्यानंतरच, कारण तोपर्यंत परीक्षा योजना पण जाहीर होईल असा मला अंदाज आहे. तुम्हाला काय वाटतं तुम्ही टेलिग्राम IDवरती मला मॅसेज करून सांगा. जर जास्त रिस्पॉन्स आला तर मी त्या संदर्भात विचार करील. नाहीतर मग मी फक्त एक व्हिडिओ टाकील, त्यामध्ये कोणते पुस्तक वाचायचे वगैरे ते तर मी सांगणारच आहे उद्या बॅच जरी घ्यायची असेल तर. पण तेवढ्यावरून 45 दिवसामध्ये मला वाटत नाही की नुसते पुस्तकं सांगून होऊन जाईल, कारण की खूप टेक्निकल गोष्टी आहेत. पण ठीक आहे, तरी पण बघू आता काय होतं, रिस्पॉन्सवरती ठरवू आपण. तुम्ही सध्या एक्झाम करा. खूप साऱ्या जागा येणार आहेत, त्यामुळे तुम्ही तयारीत राहा, एवढंच मला सांगायचं आहे. तुमचे तलाठी वगैरे कोणी मित्र असतील तलाठीचा अभ्यास करणारे, ज्यांनी कोणता क्लास लावलेला असेल तर त्यांना पण माझा ID द्या, माझ्याशी कॉन्टॅक्ट करायला सांगा. कारण की प्रिलिम्स निघणं खूप महत्त्वाचं आहे. प्रिलिम्सच्या ट्रॅपमध्ये अडकला माणूस की मग काहीच उपयोग नाही. एवढ्या जागा तुमच्या हातातून सगळं गेलं, पुलाकडून पाणी निघून गेलेलं असते प्रिलिम्स झाल्याच्या नंतर, मग रडत बसण्यात काहीच अर्थ नाही. प्रिलिम्स इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि क्रुशियल पार्ट ऑफ एक्झामच्या पूर्ण या फ्लोमध्ये प्रिलिम्स हा खूप क्रुशियल पार्ट आहे. कारण काही असा वर्ग असतो तो फक्त प्रिलिम्सच काढत असतो, मेन्स काढत नसतो. त्यामुळे आपल्याला प्रिलिम्स काढणं खूप गरजेचं असतं. मेन्समध्ये काही असा वर्ग असतो तो प्रिलिम्स काढणार असतो, मेन्समध्ये कॉम्पिटिशन कमी असतं, मोजक्या लोकांमध्ये कॉम्पिटिशन असतं, तिथं तुम्हाला यश मिळण्याचे चान्सेस जास्त असतात. तर चला, तर आजच्या गोष्टी बऱ्यापैकी क्लिअर केलेल्या आहेत मी. तर तुम्हाला काही अजून अडचणी असतील तर टेलिग्रामवरती मला मॅसेज करा, मी तुम्हाला कधीही आन्सर देतो. जेव्हा पण मला वेळ भेटतो तेव्हा मी आन्सर देतो. तर चालते. थँक्यू व्हेरी मच.